नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या आणि श्रीकृष्णाच्या दिव्य कृपेने आज आपण अशी कथा ऐकणार आहोत जी अत्यंत दुर्मिळ, पवित्र आणि जीवनाला दिशा देणारी आहे. कारण आज प्रत्येक घरात कधी पती रागावतो, कधी पत्नी दुखावते, कधी प्रेम कमी होतं, तर कधी मनात गैरसमज वाढतात. अशा वेळी अनेक जण चुकीचे उपाय करतात, जादूटोणा, वशीकरण, टोटके, बंधन. पण या चुका त्यांच्या आपणाला माहीत नसलेल्या पापाचे फळ देतात. आजची कथा हेच उघड करते. ही कथा स्वयं श्रीकृष्णांनी नारद ऋषींना सांगितलेली आहे. तर चला आपण या दिव्य कथेत प्रवेश करूया. द्वारकेत त्या सकाळी वातावरण अगदी शांत होते. समुद्राच्या लाटांचा नाद मंद स्वरात गात होता. सोनेरी किरणांनी श्रीकृष्णाचा महाल चमकत होता. अशा दिव्य वेळी देवर्षी नारद आपल्या वीणेच्या मधुर नादासह द्वारकेच्या दरबारात आले. त्यांच्या पावलांचा ताल जणू स्वर्गीय लयीत होता. नीलवर्णी वस्त्र, तेजस्वी नेत्र आणि ओठांवर मोहक स्मित. जिथे नारद असतात तिथे वातावरण आपोआपच पवित्र होतं. कृष्ण त्यांना पाहताच प्रेमाने उठले आणि म्हणाले, आओ नारदजी, आज तुमच्या आगमनाने द्वारका पुन्हा एकदा पवित्र झाली. नारदजी वाकले. मंद आवाजात वीणेवर नारायण नारायण म्हणत त्यांनी प्रश्न मांडला, हे वासुदेव, या पृथ्वीवर मला एक विचित्र संकट दिसत आहे. घराघरात तणाव, राग, ईर्ष्या, मनोमालिन्य. पती पत्नी एकमेकांपासून दूर जात आहेत. स्त्री पतीला स्वतःकडे वळवण्यासाठी, त्याला बांधून ठेवण्यासाठी वशीकरणाचे उपाय शोधते, तर काही पुरुष पत्नीला दासीसारखी वागणूक देतात. तिचा अपमान, दुर्लक्ष, यातनाही देतात. हे पाप आहे का? असल्यास त्यांचे कर्मफल काय असते? कधी कधी मला असं जाणवतं की लोक प्रेम विसरत आहेत, केवळ स्वार्थ आणि जिद्द उरली आहे. कृष्ण शांत हास्याने नारदांकडे पाहत म्हणाले, नारद, तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत गहन आहे. हा प्रश्न केवळ एका नात्याचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. पती पत्नी हाच संसाराचा आधार आहे. जिथे प्रेम, आदर, संयम नाही, तिथे देवही वास करीत नाही. तुम्हाला माहितीच आहे, स्वार्थातून केलेली कृती पाप देते आणि पाप नेहमीच योग्य वेळेला फल देते. जेव्हा स्त्री पतीला वशीकरणाने स्वतःकडे बांधू पाहते, तेव्हा ती त्याचा मन हरवते. असं प्रेम कधी स्थायी राहत नाही. आणि जेव्हा पुरुष पत्नीला दासीप्रमाणे वागवतो, तेव्हा तो स्त्री शक्तीचा अपमान करतो, लक्ष्मीचा, शक्तीचा आणि मातृस्वरूपाचा अनादर करतो. कृष्ण थोडा वेळ शांत राहिले. त्यांच्या मुखावर गंभीरता उतरली. नारद, तुला याचा संपूर्ण आधार असलेली एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा ऐकणाऱ्यांच्या घरात कलह राहत नाही, जोडप्यात प्रेम, सौख्य आणि देवत्वाचा वास होतो. ही कथा आहे राजा रुक्मांगद आणि राणी मोहिनीची, ज्यांच्या जीवनात एक विचित्र घटना घडली, ज्याने पती पत्नीच्या नात्याची मुळं हलवली आणि कर्मफळाचा खोल अर्थ समोर आणला. नारदजी ध्यान लावून बसले. कृष्ण कथा सांगायला सुरुवात करणार होते. एक कथा जी आजही प्रत्येक घराला मार्गदर्शन देते. कृष्ण कथा सांगू लागले. नारद, खूप पुरातन काळात एक महान सम्राट राज्य करीत होता. त्याचे नाव होते रुक्मांगद. तो राजांमध्ये श्रेष्ठ, धर्मनिष्ठ, दानी, न्यायप्रिय आणि सत्यासाठी प्राण देणारा. त्याच्या राज्यात लोक आनंदी, समृद्ध आणि सुरक्षित होते. कारण त्यांचा राजा केवळ शस्त्राने नव्हे, तर धर्माने राज्य करीत होता. रुक्मांगदाची राणी होती मोहिनी. ती अपूर्व सौंदर्याची, नाजूक मनाची, अतिशय विद्वान आणि पतीवर अपार भक्ती असलेली. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून देवही प्रसन्न होत. घर, राज्य, समाज सर्व काही सुखात चालत होतं. एके दिवशी राजा आणि राणी दोघांनी मंदराचल पर्वतावर जाण्याचा विचार केला. मंदराचल एक पवित्र पर्वत, जिथे हवा सुवासिक, जिथे झाडं देवतांप्रमाणे शांत आणि जिथे निसर्ग स्वतः मंत्र जपत असे. राजा आणि राणी मंदिराजवळ पोहोचले. वारा थंड होता, पानांचे संगीत गोड होते आणि पूर्ण वातावरण एक दैवी शांततेत न्हाऊन निघाले होते. राणी मोहिनीने आकाशाकडे पाहत म्हटलं, स्वामी, आमचं आयुष्य नेहमी असंच शांत आणि प्रेमाने भरलेलं राहो. राजा स्मित करून म्हणाले, मोहिनी, जिथे तुझं प्रेम, तुझा विश्वास आहे, तिथे माझं साम्राज्य सदैव सुरक्षित आहे. दोघेही हातात हात घालून पर्वताच्या मार्गावर चालत होते. त्यांच्या डोळ्यांत प्रेमाची चमक, हृदयात समाधान आणि मनात देवावरील भक्ती. पक्षी गात होते. हिरवेगार जंगल त्यांचे स्वागत करत होते. फुलांच्या सुगंधाने हवा गोड झाली होती. अशा शांत पवित्र क्षणी राजा राणीच्या जीवनात काहीतरी अनपेक्षित प्रवेश करणार होता, जी त्यांच्या पुढील जन्माचेही नशीब ठरवणार होती. आणि जी कथा आज तुम्ही ऐकणार आहात, तीच कथा युगानुयुगे कर्मफळ सांगणारी ठरली. संध्याकाळच्या सोनसळी प्रकाशात मंदराचल पर्वताच्या वाटा अधिकच मोहक दिसत होत्या. सूर्यास्ताने आकाश केशरी लाल रंगात न्हाऊन निघाले होते.
पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते, तर जंगलात हलका वारा मंद स्वरात गाणं गात होता. राजा रुक्मांगद आणि राणी मोहिनी पर्वतावरून खाली उतरत होते. दोघांच्या मनात शांतता होती. निसर्गाच्या सान्निध्यात आज त्यांचे प्रेम अधिकच दृढ झाले होते. पण अचानक राजाच्या घोड्याने विचित्र हालचाल करायला सुरुवात केली. तो पुढचे खूर जमिनीत खणत होता. त्याचा श्वास जोराने चालू झाला होता. नाकाच्या फोडांमधून गरम हवा निघत होती आणि त्याचे डोळे मोठे झाले होते. भीतीने राजा थांबले. त्यांचा चेहरा एकदम गंभीर झाला. मोहिनी, त्यांनी शांत पण मजबूत आवाजात म्हटलं, हा अश्व विनाकारण असं वागत नाही. हे निसर्गाचे संकेत असतात. अशा वेळी जमिनीत एखादा प्राणी अडकलाय, जखमी झालाय किंवा मरणाच्या दारात असतो. राणी चिंतेने म्हणाली, स्वामी, मग आपण लगेच पाहूया. दोघेही घोड्याच्या पुढे गेले. जमीन उघडून बघतात तर एक छोटीशी छिपकली जमिनीत दाबली गेली होती. घोड्याचे खूर तिच्या अंगावर 2-3 वेळा जोराने बसले होते. तिचे छोटंसं शरीर अर्ध जमिनीत गाडलं गेलं होतं. हाडं मोडली होती, कातडी निघाली होती. ती श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं शरीर थरथरत होतं. राणीने डोळे पाणावले. इतक्या छोट्या प्राण्याच्या वेदना पाहून तिचं हृदय तुटलं. राजा रुक्मांगदांच्या चेहऱ्यावर दया आणि करुणा उभी राहिली. तो म्हणाला, अरे छोट्या जीव, तुझं काहीतरी आपण करू. देवाने जीवन दिलंय, आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायलाच हवा. जमिनीचा थर हळूच बाजूला केला गेला. छोट्या छिपकलीचा क्षीण श्वास ऐकू येत होता. तिच्या डोळ्यांत मरणाच्या भीतीसोबत एक शांत आशाही होती. जणू ती म्हणत होती, मला वाचवा. राजाने अत्यंत काळजीपूर्वक तिला बाहेर काढलं. त्या क्षणी निसर्गही शांत झाला. वारा थांबला. जंगल शांत झाले. पक्ष्यांची किलबिलही थांबली. जणू सृष्टीला ही घडणारी घटना माहीत होती. आज या छोट्या जीवामुळे एका प्राचीन कर्मकथेचा दरवाजा उघडणार होता. राजा रुक्मांगद हे फक्त पराक्रमी योद्धे नव्हते. ते दया, करुणा आणि धर्माचे मूर्त स्वरूप होते. त्यांना सर्व जीवान समान आत्मा दिसत असे, मोठा असो वा लहान. घोड्याने उचललेलं पाऊल थांबवल्यावर राजा खाली बसले. जवळच्या झाडावरची काही कोवळी पानं तोडून त्यांनी त्या छोट्या छिपकलीला हलक्या हाताने उचललं, जणू ती त्यांच्याच अपत्यासारखी. राणी मोहिनी जवळच्या झऱ्याकडे धावल्या. तिथलं थंड पाणी त्यांनी हातात घेतलं आणि परतल्या. राजा त्या छिपकलीला मऊ गवतावर ठेवून तिच्या अंगावर हलकेच पाणी शिंपडू लागले. पाणी अंगाला लागताच त्या छोट्या जीवाचा श्वास किंचित स्थिर झाला. मोहिनीने हलक्या आवाजात म्हटलं, स्वामी, ती अजून जिवंत आहे. तिला वाचवता येईल. राजाच्या डोळ्यांत आशेची चमक आली. हो मोहिनी, देव करुणावंत आहे. आपण तिचं प्राणरक्षण करूया. पाण्याचे काही थेंब छिपकलीच्या तोंडात घातले. ती किंचित हलली. तिचे डोळे हळूहळू उघडले आणि त्या नन्ह्या डोळ्यांत कृतज्ञतेची चमक उठली. जणू ती राजाला धन्यवाद देत होती. राजा हसले. छोटी जीव, धैर्य ठेव. तुला काही होऊ देणार नाही. वारा हलक्या स्वरात वाहू लागला. आकाशात एक शांतता होती. मोहिनी म्हणाली, स्वामी, इतका छोटा जीव, पण किती जिवंत राहण्याची इच्छा आहे यात. राजा म्हणाले, प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश असतो. जीवाला वाचवणे म्हणजे ईश्वराची पूजाच. आणि तेव्हा आकाशात एक दिव्य कंप हलला. जंगलाचा नाद मंद झाला. हवा जड झाली. त्या छोट्या छिपकलीचे शरीर क्षणभर उजळले. जणू तिच्यात दैवी प्रकाश भरून वाहू लागला. राजा आणि राणी दोघेही आश्चर्याने एक पाऊल मागे सरकले. आणि मग एक अद्भुत, अकल्पनीय घटना घडली, जी त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलणार होती आणि जी कथा आजही पती पत्नीच्या कर्माचा अर्थ सांगते. गवतावर थरथरत पडलेला तो छोटासा पाल काही क्षणांपूर्वी मृत्यूच्या दारात उभा होता. पण राजा रुक्मांगदाच्या करुणेने त्यात पुन्हा चेतना आली. शरीर थोडं हललं. डोळ्यांत एक विचित्र, दैवी चमक उमटली. आणि मग अकल्पनीय. त्या नन्ह्या पालाच्या तोंडातून मानवी वाणी बाहेर पडली. मंद, तुटक आवाजात त्याने म्हटलं, महाराज, आपण माझे प्राण वाचवले. आपल्या पवित्र दयेने. माझ्या कर्मांच्या पडद्यामागचं सत्य मला आठवलं आहे. राजा व राणी दोघेही थक्क झाले. राणी मोहिनीने अविश्वासाने राजाकडे पाहिलं. त्यांच्या श्वासातही क्षणभर अडथळा आला. पाल पुढे म्हणाला, महाराज, मी साधा पाल नाही आहे. माझा आकार लहान आहे. माझी अवस्था दीन आहे. पण माझा आत्मा एकेकाळी मानवी होता. राजा शांत आवाजात म्हणाले, हे अद्भुत जीव, तू कोण आहेस? तुला या स्थितीत कसं जन्मावं लागलं? तुझ्या कर्माचा नेमका दोष कोणता? थोडा थरथरता श्वास घेत पालाने डोळे मिटले. जणू शतके जुने दुःख पुन्हा उघडत होते. काही क्षण शांतता राहिली.
फक्त पर्वतावरून खाली येणाऱ्या वाऱ्याचा मंद स्वर ऐकू येत होता. पाल हळूवार आवाजात पुन्हा बोलू लागला. महाराज, मी या जन्मात पाल झाले ते माझ्या स्वतःच्या चुकीमुळे. जी चूक मी एका स्त्री म्हणून केली, त्या चुकांचे फळ आजही भोगत आहे. राजाच्या भुवया उंचावल्या. त्यांना जाणवले ही कथा साधी नाही. हा एक कर्मफळाचा खोल संदेश आहे. राणी मोहिनी पुढे झुकून म्हणाली, देवी समान जीव, कृपा करून आम्हाला तुमची कथा सांगा. तुमच्यावर असं काय पाप आलं की तुम्हाला पालासारखा जन्म घ्यावा लागला? पालाने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या आवाजात पश्चात्ताप, वेदना आणि सत्याचा भार होता. महाराज, पूर्वजन्मी मी एक स्त्री होते. माझं नाव होतं पद्मावती. माझ्या जीवनाची वहिवाट इथूनच सुरू झाली, जिथे प्रेम तुटलं आणि चुकांनी आकार घेतला. हवा स्थिर झाली. जंगल शांत झालं. जणू निसर्गही या कथा ऐकण्यासाठी थांबला. माझं नाव होतं पद्मावती. पालाचा आवाज आता स्थिर पण खोल दुःखाने भरलेला होता. मी एका विद्वान ब्राह्मणाची पत्नी होते. माझं आयुष्य सामान्य होतं पण समाधानानं भरलेलं होतं. मी घरकामात कुशल होते, स्वभावानं शांत, मनानं भक्त आणि पतीप्रती संपूर्ण निष्ठावान. ती बोलत होती आणि राजाच्या डोळ्यांसमोर त्या पूर्वजन्मातील दृश्ये उभी राहत होती. पण माझा पती, तो माझ्याबद्दल कधीच प्रेमळ नव्हता. मी कितीही सेवा केली, कितीही ममत्व दिलं, कितीही नम्रपणे वागले, तरी त्याच्या डोळ्यांत माझ्यासाठी प्रेमाची एक ठिणगी सुद्धा नव्हती. पद्मावतीचा आवाज हलका थरथरला. तो माझ्याशी कठोर भाषेत बोलत असे. रागावलेला, चिडलेला, नेहमी नाराज. माझी चूक असो वा नसो, रोजचे भांडण माझ्या नशिबी होतं. ती पुढे म्हणाली, मी दिवस रात्र रडत असे, देवाला प्रार्थना करत असे, माझ्या पतीच्या मनात थोडं का होईना प्रेम निर्माण कर, त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागा दे. एक दिवस परिस्थिती अधिक वाईट झाली. माझ्या पतीला दुसऱ्या स्त्रीचं आकर्षण निर्माण झालं. त्याचं मन माझ्यापासून पूर्णपणे दूर गेलं. तो घरात असला तरी त्याची नजर, त्याची भावना, सगळं कुणा दुसरीकडे वळलं होतं. राजा आणि राणी दोघेही शांतपणे ऐकत होते. माझं मन तुटलं. जग संपल्यासारखं वाटलं. माझ्या आयुष्याचं केंद्र, माझा पती, तोच मला नकोसा झाला. पद्मावतीने क्षणभर थांबून श्वास घेतला. जेव्हा प्रेमात वेदना येते आणि दुःख मनाला कुरतडतं, तेव्हा चूक जन्म घेते. मन कमकुवत होतं आणि चुकीच्या मार्गाने चालायला लागतं. ती पुढे म्हणाली, अशाच एका दुःखदायी क्षणी मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. जी चूक मला या जन्मात पाल बनून सहन करावी लागली. ती कथा थांबवते, कारण पुढचा भाग अधिक वेदनादायी, अधिक गंभीर आणि कर्माचा खरा संदेश देणारा होता. पद्मावती पुढे सांगू लागली, महाराज, त्या काळात माझ्या मनात इतकी वेदना जमा झाली होती की मी स्वतःला ओळखेनाशी झाले होते. स्त्रीचं हृदय जेव्हा तुटतं तेव्हा ती स्वतःला सावरायला चुकीच्या मार्गांनाही धरून बसते. माझ्यासोबतही हाच घात झाला. माझा पती माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला होता. घरात मी दिवसभर काम करी, सकाळच्या पूजेतून सुरू होऊन रात्री अंगण झाडेपर्यंत. पण त्या कष्टांना, त्या प्रेमाला, त्या निष्ठाला त्याच्या नजरेत किंमतच नव्हती. त्याची मनस्थिती बदलत चालली होती आणि हळूहळू मला समजले की तो दुसऱ्या स्त्रीच्या मोहजाळात अडकू लागला आहे. ही जाणीव माझ्या हृदयाला शेकडो ठिकाणी फोडत होती. रात्रभर मी डोळे पुसत बसायची. पण जेव्हा प्रेम तुटतं तेव्हा निर्णयही तुटतात. एके दिवशी माझी ही वेदना शेजारच्या एका वृद्ध स्त्रीने पाहिली. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, बाई, तू इतकी का रडतेस? तुझं रूप सुंदर, मन चांगलं, तरीही पती का दुरावतोय? मी तिला सर्व सांगितलं. माझं दुःख, एकटेपणा, पतीचं बदलणारं मन. ते ऐकून ती स्त्री माझ्याकडे झुकली आणि हळूच कुजबुजली. वनात एक संन्यासिनी राहते. ती मंत्रतंत्र जाणणारी. तिच्याकडे वशीकरणाचं एक औषध आहे, ज्यामुळे पती पुन्हा तुझ्या प्रेमात पडेल. ही वाक्यम ऐकून माझ्या मनात आशेचा एक छोटासा किरण उगवला. मी थोडा वेळ थांबले, पण आतल्या कोसळलेल्या मनाने विचारांची दारे बंद केली होती. मी चुकीच्या मार्गाकडे पाऊल टाकलं आणि माझा पहिला पाऊल होता त्या संन्यासिनीला भेटण्याचा. मी फक्त माझं वैवाहिक जीवन वाचवायचं होतं महाराज. मला वाटलं की मी चुकीचं काही करत नाही. मी फक्त माझं प्रेम परत मागतेय. पण प्रेम कधीच मागून मिळत नाही आणि जबरदस्तीने मिळवलेलं प्रेम तर नाशाला निमंत्रण देतं. पद्मावतीचे डोळे पाणावले. तिचा आवाज हलका थरथरला. या चुकीच्या मार्गाने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं महाराज. हे पाप माझ्या पुढच्या जन्मातही मला सोडलं नाही. म्हणूनच मी आज पाल म्हणून जन्म घेतला. दूर कुठेतरी वारा शिशिराच्या पानांना हलवत होता आणि त्या शांततेत पद्मावतीच्या वेदनेचा कंपन जाणवत होता. पद्मावती पुढे सांगते, मी दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या वनाकडे निघाले. ढगांनी झाकलेले आकाश, ओलसर रस्ते आणि मंद वाऱ्याने झुलणारी झाडं. मनाचा भार जणू मला जंगलात ओढून नेत होता.
थोडं पुढे गेल्यावर मला धुपाचा मंद सुगंध आला. वृक्षांच्या गर्दीमध्ये एक छोटीशी कुटी होती. मातीची भिंत, घासाची छप्पर आणि दारासमोर जळणारा धूप. मी हळूच आत पाऊल टाकलं. आत बसलेली संन्यासिनी, डोळे बंद, चेहरा शांत, पण शरीरातून प्रचंड तेज प्रकट होतं. जणू तिने अनेक जन्मांची साधना एकवटून ठेवली होती. मी तिच्या पायाशी बसून रडू लागले. माते, माझा संसार संपत चालला आहे. माझा पती मला सोडून दुसरीकडे जातोय. मी काय करू? संन्यासिनीने डोळे उघडले. तिच्या दृष्टीत करुणा आणि कणखरपणा दोन्ही होते. ती म्हणाली, बाळ, चुकीच्या मार्गावर माणूस तेव्हाच जातो जेव्हा त्याच्या प्रेमाला वेदना स्पर्श करते. तुझे मन दुखले आहे, पण त्यावर उपाय प्रेमानेच होतो, जादूने नव्हे. मी आणखी रडले. माते, मला माझं लग्न वाचवायचं आहे. पतीचं प्रेम परत पाहिजे. तिने दीर्घ श्वास घेतला. नंतर एक छोटं चांदीचं डबीसारखं भांडं काढलं आणि म्हणाली, हे घे, यात एक चूर्ण आहे. जर हे तू पतीच्या पाण्यात मिसळून दिलंस तर तो तुझ्यावर अतोनात आकर्षित होईल. तो तुला सोडून जाऊ शकणार नाही. माझ्या डोळ्यांत आशेचे अश्रू भरले. पण पुढच्या क्षणी तिचा आवाज कठोर झाला. पण ऐक, याचा दुरुपयोग करू नकोस. वशीकरण हा प्रेम मिळवण्याचा मार्ग नाही. जबरदस्तीने मिळवलेलं प्रेम कधीच सुख देत नाही. ते बंधन निर्माण करतो आणि बंधनातून त्रास, मत्सर आणि पाप जन्म घेतं. मी तिच्या पायांवर डोकं ठेवलं, पण मनात एक विचित्र द्वंद्व सुरू होतं. मी हा मार्ग निवडायचा की नाही? संन्यासिनी शेवटी म्हणाली, तू विचारपूर्वक निर्णय घे. हे औषध तुझे आयुष्य बदलू शकते, सुख द्यायला किंवा नाश करायला. पद्मावती शांत झाली. तिच्या डोळ्यांत तीव्र पश्चाताप होता. महाराज, मी त्या दिवशी चुकीचा निर्णय घेतला. माझ्या हातून केलेले ते पाप मला पुढच्या जन्मात पाल बनवून या जगात फेकून गेलं. वनातील शांत हवा जणू तिच्या शब्दांना साथ देत होती. पद्मावतीचं अंतर्मन भीतीने थरथरत होतं, पण पतीबद्दलची अतोनात आसक्ती तिला पुढे ढकलत होती. संन्यासिनीने दिलेली पुडिया हातात घेताना तिचे हात कंप पावत होते. हे योग्य आहे का, हा प्रश्न मनात येत होता. पण पतीचं प्रेम परत मिळवण्याची निकड तिच्या विवेकावर मात करत होती. एके संध्याकाळी तिने पतीसाठी गरम दूध बनवलं. डोळे मिटून ती चूर्ण त्या दुधात मिसळते, जणू चुकीकडे जाणाऱ्या मार्गाचा पहिला टप्पा. पतीने ते दूध पिलं. क्षणभरातच त्यांचा चेहरा बदलला. ते शांत झाले. त्यांचा राग विरला. आवाज मधुर झाला. अगदी पद्मावतीच्या प्रत्येक शब्दावर चालू लागले. पद्मावतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. शेवटी माझं प्रेम परत आलं, ती मनात म्हणाली. पण काही दिवसांतच तिला जाणवलं, त्यांच्या मनावर अंधुक सावली पसरू लागली होती. विचार कमी झाले, निर्णय क्षमता हरवली. जणू ते स्वतःच नाहीत, एका कठपुतळीसारखे. शरीर कमकुवत होऊ लागलं. ताप येऊ लागला. पद्मावती त्यांना झोपवते, औषध देते, पण उपयोग होत नाही. एका रात्री चांदणं खिडकीतून घरात सांडत असताना पतीने शेवटचा श्वास घेतला. पद्मावतीच्या डोळ्यांसमोर सर्व जग उजाड झालं. तिला उमगलं प्रेमावर जबरदस्ती केली आणि त्याच प्रेमाचं प्राण हरपलं. पतीच्या मृत्यूनंतर पद्मावती कोसळली. तिच्या घरात शांतता नव्हे, एक अनामिक भय दाटलं. ती संन्यासिनींकडे धावली, पण कुटी रिकामी. धुपाचा सुगंध नाही, दीपक नाही. जणू ती स्त्री अस्तित्वातच नव्हती, किंवा कदाचित तिचं काम संपलं होतं. पद्मावती एकटी पडली. निर्दयपणे दिवस रात्र ती पतीच्या आठवणीत रडत बसत असे. ती स्वतःला दोष देत होती. मी चूक केली. माझ्या प्रेमाने नव्हे, माझ्या जबरदस्तीने त्यांना मारलं. तिच्या हृदयात केवळ अपराध, पश्चात्ताप आणि रिकामेपणा शिल्लक होता. मरणाच्या क्षणीही तिच्या ओठांवर एकच शब्द होता, माझा पती. त्याच्याविना मी कुठे जाऊ? त्याच्याशिवाय मला काहीच नको. ही तीव्र आसक्ती, हे पाप आणि वशीकरणाचा दोष तिला पुढील जन्मासाठी तयार करत होता. देवाच्या न्यायाने तिला मानवजन्म नव्हे, तर भिंतीवर जगणाऱ्या पाल म्हणून जन्म मिळाला. अंधाऱ्या कोपऱ्यात नेहमी भीतीने दडून राहणारा जन्म, जिथे तिला न प्रेम मिळणार होतं, न आधार, न प्रकाश. कारण पूर्वजन्मात तिने पतीच्या मनावर बळजबरी केली होती. तेच पाप तिला या तुच्छ, लपलेल्या, भीतीने जगणाऱ्या जीवनात ढकलून आलं. छोटीशी पाल आपल्या नन्ह्या आवाजात राजा आणि राणीला म्हणाली, महाराज, स्त्री जर पतीला वश करण्याचा चुकीचा मार्ग अवलंबते, प्रेमाऐवजी जबरदस्ती, टोटके किंवा वशीकरण करायला लागते, तर तिच्या पुढील जन्मांवर परिणाम होतो. तिच्या जीवनात अंधार, भीती आणि सतत अस्थिरता येते. तिच्या मनात दुःख, ताण आणि निराशा वाढते. कारण जे प्रेम जबरदस्तीने मिळवले जाते ते कधीही खरी आनंद देत नाही. आणि पुरुष जो पत्नीला दासीप्रमाणे वागवतो, तिच्या भावना दुखावतो, तिच्या आत्म्याला तडा देतो, तिच्या मनावर जखम करतो, तोही पापाचा भागीदार ठरतो.
त्याचे पुढील जन्म किडा, कीटक, नाग किंवा अशा दुःखदायक योन्यांमध्ये होतात, जिथे त्याला भयंकर वेदना आणि भीतीचा सामना करावा लागतो. ज्या ठिकाणी प्रेमावर आघात होतो, आदर कमी होतो आणि दैनंदिन कर्मधर्म विसरला जातो, तिथे कर्मफल चुकत नाही. देवाने न्याय प्रत्येकावर सारखाच ठरवलेला आहे. पती पत्नी जर एकमेकांचे पूरक बनतात, आदर आणि प्रेम जपतात, संयमाने वागतात, तरच घरात सौख्य, शांती आणि समृद्धी नांदते. जिथे प्रेम आहे तिथे देव स्वतः वास करतो आणि सुख, समृद्धी आणि शांती कायम राहते. राजा आणि राणी त्याच्या शब्दांमध्ये डोकं हलवत ऐकत होते. पाल बोलली, महाराज, स्त्री जर पतीला वश करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबते तर तिचे पुढील जन्म अंधकारात जातात. प्रेमाऐवजी जबरदस्ती किंवा टोटके वापरल्यास तिच्या मनात सतत दुःख, भीती आणि अस्थिरता निर्माण होते. तिच्या आयुष्यात शांती नाही, सुख नाही. ती पुढे म्हणाली, आणि पुरुष जो पत्नीला दासासारखे वागवतो, तिच्यावर राग काढतो, तिचे मन तोडतो, त्याचा कर्मफलही भयंकर असतो. त्याचे पुढील जन्म किडा, कीटक किंवा नाग योन्यांमध्ये होतात, जिथे त्याला वेदना, भीती आणि दुःख अनुभवावे लागते. श्रीकृष्णांचा उपदेश. श्रीकृष्ण नारदांकडे पाहून म्हणाले, नारद, घर सुखी तेव्हाच राहते जेव्हा पती पत्नी एकमेकांचे पूरक बनतात. प्रेम, संयम आणि धर्म यांचा आदर केला जातो. स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या दोषांवर प्रेमाने आणि संयमाने विजय मिळवतात. जिथे प्रेम आहे, आदर आहे, तिथे देव स्वतः वास करतो. जिथे आदर नाही, प्रेम नाही, तिथे कर्मफल कठोर येते. घरात सौख्य, शांती आणि समृद्धी फक्त प्रेमाने, संयमाने आणि धर्माच्या मार्गाने चालले तरच राहते. ही कथा आपल्याला सांगते की स्त्री पुरुषाच्या नात्यात प्रेम, आदर आणि समजूतदारपणा हेच खरे मौल्यवान असतात. जर स्त्रीने पतीला वशात आणण्याचा चुकीचा मार्ग अवलंबला, टोटके, वशीकरण किंवा जबरदस्तीने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला, तर तो फळ तिला दुःख, अंधकार आणि भविष्यातील वेदनादायी जन्मात घेऊन जातो. त्याचप्रमाणे जर पुरुष आपल्या पत्नीला दासीप्रमाणे वागवतो, रागाने किंवा क्रोधाने तिचे मन दुखावतो, तर त्यालाही पापाचा सामना करावा लागतो. सत्य, भक्ती आणि प्रेमाने जपलेले नातेच घरात शांती, सौख्य आणि समृद्धी घेऊन येते. दुसऱ्याचं मन जखडण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःच्या भवितव्याला धोक्यात टाकणे. प्रेम हे बंधनाने नाही, निसंकोच आदर आणि विश्वासाने टिकते. जेव्हा पती पत्नी एकमेकांचे पूरक बनतात, एकमेकांच्या मनाचा सन्मान करतात, तेव्हा घरात देवत्वाची छाया पडते. ही कथा शिकवते की खरे प्रेम निस्वार्थ, स्वाभाविक आणि आदरयुक्त असते. त्याला जबरदस्तीची, फसवणुकीची किंवा वशीकरणाची आवश्यकता नसते. जेव्हा आपण हे मूल्य जपतो, तेव्हा जीवनात सौख्य, आनंद, समृद्धी आणि दिव्य प्रकाश सतत नांदतो. म्हणून स्त्री पुरुषाच्या नात्याला देवाचं नातं मानून प्रेमाने, संयमाने आणि भक्तीने जपणे हेच खरे सुख आहे. मित्रांनो, ही मनावर राज्य फक्त प्रेमाने होऊ शकते, जबरदस्तीने नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संसारात शांतता हवी असेल तर मनात करुणा आणि शब्दात सौम्यता ठेवा. जेव्हा आपण पती पत्नीच्या नात्यात प्रेम, संयम आणि भक्ती जपतो, तेव्हा घरात लक्ष्मीचा वास होतो आणि शांती नांदते. प्रेमाने आणि श्रद्धेने जगणारे जीवन सदैव समृद्धी, आनंद आणि सौख्याने भरलेले असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमच्या किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत, मित्रांसोबत, परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ.